गेली वर्षानुवर्ष अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी, वर्षश्राद्ध, पुण्यस्मरण. आदी करून सर्व जमणारी मंडळी, नातेवाईक, आप्तेष्टगण, अर्थातच समस्त भजनी मंडळ, त्याचप्रमाणे ज्या विधींकरता, ज्यांच्या विधींकरता तुम्ही आम्ही एकत्रित येतो त्या व्यक्तीच्या पश्चात असणारी संपूर्ण मंडळी, अन्नदान, ज्ञानदान, पिंडदान, तर्पणादी विधी जाणाऱ्या व्यक्तीच्या माघारी केले जातात. गरुड पुराणाच्या दशम स्कंदात द्वितीय अध्यायामध्ये उत्तरार्धात वर्णन येतं की जाणाऱ्या व्यक्तीच्या माघारी केलं जाणारं दान धर्म हा त्या व्यक्तीपर्यंत सार रूपानं पोहोचतो, सारांश रूपानं पोहोचतो. आणि या सार तत्वानं पोहोचणाऱ्या विधींकरता तुम्ही आम्ही एकत्रित येतो. का करावं, कशा करता करावं, भगवद्गीतेच्या पहिल्याच अध्यायात 41व्या श्लोकामध्ये वर्णन आहे. संकरो नरकायैव कुलग्ननं कुलस्य पतन्ति पितरो हे शामलुप्त पिंडोदक क्रिया. पिंडदानाच्या या क्रिया लुप्त पावल्या, आमच्याकडनं घडल्या नाही तर आमच्या कुटुंबाला लागणारा पितृदोष जो सहजासहजी निवारण होत. पितृदोष घराण्याला लागला समजायचं तरी कसं, घरातला कर्ता पुरुष एकाएकी आपत्कालीन मरण पावत असेल, घरातल्या कर्त्या पुरुषाचं अवेळी अपघाती निधन होत असेल तर कदाचित पितृदोष असण्याची शक्यता. घरामध्ये एखादं कार्य निघतं, अन्नधान्य भरपूर आहे, मात्र केलेल्या प्रसंगाला पुरत नाही अथवा उरलंच तर जनावरांच्याही मुखी लागत नाही, ते तसंच वाया जातं, पितृदोषी म्हणताय. ऐन जेवणाच्या भांड्यावरती बसलं की वाद उत्पन्न होणं, जेवणाच्या भांड्यामध्ये सतत केस निघणं, एखादा पाहुणा तुमच्याकडे मुक्कामी येण्याचा विचार करतो आणि आल्याच दिवशी आजारी पडून जातो. किंवा मग घरामध्ये एखादा मुलगा एखादी मुलगी लग्नाचं वय झालंय, उपवर आहे, तुम्ही माणसं चांगली, तुमचं आचरण योग्य, त्या मुलाची मुलीची नीतिमत्ता योग्य, पण तरी सुद्धा योग्य वेळी विवाह कार्य, लग्न कार्य जमत नाही आणि जमलीच तर टिकत नाही, पितृदोषी म्हणताय. मग या पितृदोषाचं निवारण करायचं ठरलं तर त्र्यंबकेश्वराला, कपर्दिकेश्वराच्या मंदिरासमोर कुशावर्तामध्ये स्नान करून 5 दिवसांचा करावयाचा विधी, मग त्रिपिंडी, सपिंडी, नारायण, नागबली, कालसर्पदोष, ज्या त्या दोषानुसार त्या दोषाचं निवारण तिथं केलं जातं. पण मग मुळातच हा दोष आपल्या घराण्याला लागू नये याकरता आजच्या या 5व्या संस्काराच्या निमित्तानं घडणारे हे विधी आणि या विधींच्या निमित्तानं जमणारी तुम्ही आम्ही मंडळी. विठ्ठल आज ज्यांच्या विधींच्या निमित्ताने एकत्रित येणं व्हावं, स्वर्गीय नानासाहेब बाजीराव पाटील खाटीक, त्यांच्या पश्चात असणारा संपूर्ण परिवार, त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी हिराबाई नानासाहेब खाटीक, बंधू श्री माणिकराव बाजीराव खाटीक, भगिनी सौ सुमनबाई पुंजारी घावटे, सुपुत्र एकनाथ नानासाहेब खाटीक आणि कन्या सौ आशाबाई ज्ञानेश्वर घावटे, सौ जनाबाई आप्पासाहेब देवडे आणि पुतणे नामदेव माणिकराव खाटीक, एकंदर नातेवाईक आप्तेष्टगण परिवार आणि आजच्या कीर्तनरूपी सेवेकरता अर्थातच अवघ्या महाराष्ट्रामध्ये आदरणीय गुरुवर्य जंगली महाराज शास्त्री महाराजांच्या संस्थेतील हे संपूर्ण विद्यार्थी आणि त्यापैकी असणारे आमचे गुरुबंधू, आमचे मालक, आमच्या मालकांचे गुरुबंधू, महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार परशुराम महाराज घावटे की ज्यांच्या संपर्काने या ठिकाणी येणं झालं. आल्यानंतर आता खरं बघायला गेलं माणसं सगळी आपलीच आहेत. नामोल्लेख करायला गेलं तर आपला वेळ बराचसा जाईल. तुमच्याही परिचयातली ही माणसं आहेत आणि आदरणीय समस्त गायनाचार्य, मृदंगाचार्य, समस्त भजनी मंडळ, टाळकरी वृंद, त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम, आपणा सर्वांच्या चरणी दंडवत आणि सेवेला प्रारंभ.
ज्या पाचव्या संस्काराच्या निमित्ताने एकत्रित येणं झाले तो पाचवा संस्कार, पाचवाच तरीका. जीव जन्माला आला मुळातच ब्रह्म आहे, परंतु वारकरी संप्रदायामध्ये या इहलोकामध्ये जन्माला आल्यानंतर व्यावहारिक दृष्ट्या नाम दिल्या जातं. त्याला आपल्या भाषेत नामकरण संस्कार, बारस नामकरण संस्कार. जीवानं मोठं व्हावं, शिक्षण घ्यावं, विवाहयोग्य व्हावं आणि देवा ब्राह्मणांच्या साक्षीनं, अग्नी नारायणाच्या साक्षीनं विवाह करून दिला जावा, तो विवाह संस्कार. तिसरा संस्कार, शरीरातनं आत्मा बाहेर पडावा तर पार्थिव देहावरती केला जाणारा दाह संस्कार, अंतिम संस्कार. चौथा संस्कार, 10 दिवसांपर्यंत ब्रह्मांडा भवती फिरणारा जीव इहलोकाची यात्रा संपन्न परलोकाच्या यात्रेकरता निघावा, तो दशक्रियाविधी संस्कार. आणि तदनंतर येतो तो 5वा वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण. 47 गावांचा प्रवास पूर्ण करत असणारा वर्षश्राद्ध अथवा पुण्यस्मरण संस्कार. या 11, 11.5, 12 महिन्यांच्या प्रवासामध्ये कामी येणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत, कारण मृत्यू आला म्हणजे सगळं संपलं असं अजिबात होत नाही. एक नवा अध्याय चालू होतो त्या जीवाचा. 32 लाख वेळा याच्या आधी आम्ही जन्म घेतला आणि 32 लाख वेळा आम्ही मृत्यू पावलेलो आहे. आपल्यासाठी जन्माला येणं आणि मरणं काही नवीन नाहीये. 32 वेळा नाही, 32,000ही नाही, 32 लाख वेळा आम्ही जन्म घेतला आणि 32 लाख वेळा मेलो. फक्त आपल्याला आठवत नाही, नाही तर ही कॉमन गोष्ट आहे आपल्यासाठी. जन्माला यायचं, मरायचं. फक्त मानव देह आहे ना, तो 33 लाख योनी माणसाची. मग याच्यात विशेष काय, तर याच्यात आम्हाला बोलता येतंय, हसता येतंय, रडता येतंय, भावना व्यक्त करता येत आहेत. याच्यात आम्हाला उद्धार करून घेता येतोय ना, अधोगतीला जाता येतंय, सगळंच करता येतंय, सगळं काही याच्यावरती. आता ह्याच्या पुढे जाऊन परत कधी माणसाचा जन्म येते काय आम्हाला माहिती नाही, ते काय आम्हाला माहिती नाही. आत्ताच्या अध्यात्म सनातनामध्ये जे जे काही सांगितलं जातं ते पूर्वापार परंपरेपासून जे काही लिखाण आत्तापर्यंत आलं. विज्ञानामध्ये क्वांटम फिजिक्स म्हणून प्रकार वापरला जातो, की ज्याच्यामध्ये क्वांटम थेरपीनुसार प्रकाशाचा वेग 3 लाख किलोमीटर पर सेकंद ज्याच्या अंतरानुसार गेलं तर आमच्या आयुष्यातले क्षण संपतील, पण ब्रह्मांड संपायचं नाही. एवढं प्रचंड अंतरिक्ष आहे. आपल्यासारखा कुठला तरी एक ग्रह, कुठला तरी, कोण आहे आपण, याची जर पात्रता तपासायची झाली, असंख्य ब्रह्मांडांपैकी आपला एक ब्रह्मांड, आपल्या ब्रह्मांडामध्ये असंख्य गॅलेक्सी, त्यापैकी आपली एक गॅलेक्सी, आपल्या गॅलेक्सीपासून दुसरी गॅलेक्सी 4,500 कोटी फक्त लांब आहे. 4,500 प्रकाश वर्ष कोटी इतकी लांब आहे. मग आपल्या या गॅलेक्सीमध्ये आपण एकटेच आहोत. नुसतेच एकटे नाही, तर आपल्या या सौरगंगेत, सौर मालिकेमध्ये जे काही ग्रह आहेत त्या नवग्रहांपैकी आपला ग्रह, 200 देशांपैकी आपला देश, आपल्या देशामध्ये अनेक राज्यापैकी आपलं राज्य, आपल्या राज्यामध्ये कितीतरी जिल्ह्यापैकी आपला जिल्हा, अनेक तालुक्यांपैकी आपला एक तालुका, अनेक तालुक्यांपैकी आपलं एक गाव, आपल्या गावांपैकी वाड्या वस्त्या, आणि त्या वाडी वस्तीवरती आपलं घर, आणि त्या मंडपात बसलेली तुम्ही आम्ही. कुठे आहे ब्रह्मांडात? हजारो कोटींचं अंतर आमच्यामध्ये आहे. एवढा माणूस इथं एकटा पडलेला आहे, आणि या एकटेपणाची भावना फक्त मृत्यूनंतर जाणवेल. मृत्यूच्या आधी आपण सगळे एकत्र आहोत. मग जेव्हा एकत्र यायची वेळ असते तेव्हा माणसं येत नाही, आणि जेव्हा एकटं राहायची वेळ येते ब्रह्मांडामध्ये तेव्हा मात्र सोबतीची गरज आहे. अध्यात्म काय आणि विज्ञान काय, दोन्ही जर एक करायचं झालं ना, आता वेदांच्या मंत्रांचं पुनरुच्चारण झालं. आपल्या जिल्ह्याचं भूषण, की ज्या पंडित रेखेंचं स्वागत झालं त्या ठिकाणी त्यांचा सत्कार झाला. बऱ्याच लोकांनी आक्षेपही घेतला. आपला राजकारणाचा काही संबंध नाही. मला फक्त एवढंच सांगायचं आहे का जे आपण करतोय हे विधी का केले जावेत, मंत्रोच्चार त्या ठिकाणी घडतात ते का केले जावेत, कशा करता असावे, या मंत्रोच्चारांचं पठण झालं. त्यांनी केलेल्या 2000 मंत्रांचं पठण झालं. हे नुसतं पठण नाहीये, या ब्रह्मांडामध्ये एक ऊर्जा आहे, आणि ती ऊर्जा जागृत करण्याचं कारण, या ऊर्जेशी कनेक्ट व्हायचं झालं तर शरीराला सुद्धा 12 पटल आहे, ज्याला कुंडलिनी जागृत करणं असं म्हणतात. 12 पटलांपैकी 8 आपल्या अवतीभोवतीच आहे. एखादा माणूस जेव्हा एखाद्या खोलीत प्रवेश करतो, तुमच्या समोर येतो, तेव्हा त्या व्यक्तीला तुम्ही आकर्षित दिसता, ती व्यक्ती तुम्हाला आकर्षून घेते. याचा अर्थ त्या व्यक्तीचा ऑरा जास्त मजबूत आहे, प्रभाव आहे, त्याची ऊर्जा प्रभावी आहे. ही 8 पटल त्याच्या आजूबाजूला आहे. 9वं आणि 10वं पटल त्याच्या घराला सुद्धा प्रभावित करतं. एखाद्याच्या घराकडे जाताना सहज वळावं वाटतं, का माहिती नाही, पण सहज जावं वाटतं. त्याचं घर जणू मंदिर आहे असं वाटायला लागतं. त्याच्यानंतरची 2 पटल 11 आणि 12. 11वं पटल निर्माण करण्याकरता तुम्हाला तुमच्या कुलदैवतेला प्रसन्न करावं लागेल, किंवा भैरवाष्टक
शिवाष्टक ह्यांच्या पद्धतीनं जावं लागेल. शक्यतो भैरवाष्टक आपल्याला जमतं, त्याद्वारे 11वा पटल तयार होईल. आणि 12वा पटल तयार करायचं असेल 12, 13 आणि 14 याच्यासाठी तुम्हाला गुरूंचं सहकार्य लागतं. त्याच्यासाठी आयुष्यात गुरु पाहिजे. आता या मंत्रांचं पठण केल्यानं झालं काय, तर त्या ऊर्जेशी कनेक्ट होण्याची, कारण तिथं ऑलरेडी ती ऊर्जा आहे, ते शब्द आहेत. फक्त इथून निर्माण झालेला ओम तत्वाचा नाद तिथपर्यंत पोहोचला की त्या ऊर्जेची फ्रिक्वेन्सी पकडता येते, त्या ऊर्जेशी कनेक्ट होता येतं, जोडल्या जाता येतं आणि जेवढी जमेल तेवढी पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा पृथ्वीकडे खेचल्या जाते त्या परिसरामध्ये, त्या भागामध्ये. आणि याचा परिणाम आपल्या या भारतवर्षामध्ये नक्कीच दिसून येईल. माझा सांगण्याचा मुद्दा इतकाच आहे, ते मंत्रोच्चारण काय आणि विधीला आल्यानंतर मंत्रोच्चारण काय. ही जर फ्रिक्वेन्सी पकडण्याचं काम असेल तर तुम्ही व्यक्ती गेल्यानंतर जे काम करताय, जे मंत्रोच्चारण करताय, जे विधी करताय, ते शास्त्र म्हणून तर आहेच, परंतु विज्ञान म्हणून सुद्धा का असावे, कारण तुमच्या अंतःकरणातनं त्या मंत्रोच्चारांद्वारे निघालेली ऊर्जा त्या व्यक्तीच्या ऊर्जेशी कनेक्ट होते आणि तुम्ही इथं केलेला दान धर्म, तुम्ही इथं केलेलं ज्ञानदान हे त्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं. हे उत्तर त्या लोकांसाठी की ज्यांचं म्हणणं आहे की हे सगळं करावं का, आणि कोण आहे पाहाला, आणि नाहीच केलं तर काय होते. ते हे असं आहे, नुसतं अध्यात्म नाही, डोळसपणे परमार्थ करायचा, उगा नाही करायचा, डोळे उघडे ठेवून करायचा. जग बदलतंय ना, थोडं आपणही बदलायचं. आपला अध्यात्म फार सुंदर आहे. वारकरी संप्रदाय ग्रंथ भांडार, ग्रंथ वाङ्मय इतके प्रचंड आहे, काल्पनिक दृष्टांतांची सुद्धा गरज नाही, एवढं वाङ्मय प्रचंड अफाट आहे. आमचं आयुष्य कमी पडून जाईल. पण या सगळ्या खटाटोपामध्ये झालंय असं का आम्ही इतर गोष्टींच्या मागे लागता लागता आम्हाला काय शोधायचं हे विसरतोय. आणि हे विसरल्यामुळे होतं काय, सतत डोक्यात त्याच गोष्टीचं चिंतन, जे नको तेच चिंतन. बरं, मरणार तर सगळीच आहेत, मरणार तर सगळेच आहेत. तुम्ही जाणार आहे ना, आम्ही जाणारच आहे, कधी ना कधी, कुठं ना कुठं, केव्हा ना केव्हा जायचं तर आहेच आहे. फक्त ते मरण कसं येईल ते काय माहिती, त्याचंही काही टेन्शन नाही. 30 गेले आणि 20च राहिले, 20 मध्ये कधी जाईन भरोसा. हां, उरकले जे 30 कधी गेले कळालं सुद्धा नाही. आता 20चा भरोसा नाही. म्हणून मला एकही क्षण जर वाया घालवायचा नाही, तर मी काय करावं याची जाणीव प्रत्येकाला माणसाला पाहिजेच. मृत्यू तर येणारच आहे. मरताना 1000 विंचवांनी दंश करावा, एवढा त्रास आहे. 1000 विंचवांनी दंश करावा. आदरणीय गुरुवर्य जंगली महाराज शास्त्रीयाचं सुंदर विवेचन करतात. मृत्यू क्षणीच्या यातना थांबवता येत नाही, मात्र तीव्रता नक्की कमी करता येईल. तीव्रता कमी करता येईल. एक विंचवाचा त्रास म्हणजे किती, चावलं तर लवकर उतरत नाही. अय बया, इकडे पहा ना, इचू, हा इकडे लक्ष द्या, विंचू चावलं तर लवकर उतरत नाही. मग कोण म्हणून बाई आता तुम्हाला अनुभव आहे का, मला काय अनुभव नाही. एक विंचवाचा नाही तर मग मरताना 1000 विंचवाचं कुठून सांगतात, तो काय माझा अनुभव नाही, तो अनुभव आहे. भागवतादी ग्रंथ मांडले जात आहेत, ज्ञान मांडलं जात आहे. कुणापुढे, परीक्षित राजापुढे. मांडताय कोण, शौनकादी ऋषी. आता शौनकादी ऋषीमुनी कोण, ब्रह्मदेवांचे पुत्र भृगु, भृगूंचे पुत्र भार्गव, भार्गवांचे पुत्र प्रपती, प्रपतींचे पुत्र रुरु, रुरूंचे पुत्र शुनक आणि शुनकांचे पुत्र शौनक. शौनकादी ऋषीमुनी म्हणतात. कुणापुढे, राजा परीक्षिती पुढे. आता राजा परीक्षिती कोण, पांडवांचा असणारा उत्तराधिकारी, जो उत्तरेच्या गर्भामध्ये स्थित आहे. अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर ज्या जीवाचा वेध घेणार, छेद घेणार, सुदर्शन चक्राच्या साह्यानं सूक्ष्म तत्वानं गर्भातल्या जीवाचं रक्षण करतात. आणि रक्षण करतायत तर गर्भातला जीव जन्माला येतोय तर परीक्षण करतोय, आजूबाजूला तो कुठं दिसतोय का, जो गर्भात चतुर्भुजधारी रूपात दिसतोय. आता जन्माला आलेलं लेकरू परीक्षण करतंय, नामकरण झालं परीक्षिती. भगवंताचा वरद हस्त ज्याच्यावरती तो राजा परीक्षिती. पण देवाचं किती कृपाछत्र आपल्यावरती असू देत, अहंकाराची बाधा जर झाली तेव्हा त्याचं नव्हतं व्हायला वेळ लागत. अहंकारानं उन्मत्त झालेल्या राजा परीक्षितीला शाप मिळाला की हे राजा परीक्षिती, 7 दिवसात तुझा मृत्यू होईल. 7 दिवस मृत्यूसाठी बाकी आहेत. मग काय करावं, श्रवण भक्ती करण्यास प्रारंभ केला. कानानं ऐकणं, पण आता हे वाटतं तेवढं सोपं. श्रवण करणं, कानानं ऐकणं. मला खरं सांगा, बसलेली सगळी माणसं कीर्तनाला सुरुवात झाल्यापासून आताच्या या क्षणापर्यंत कोणत्या कोणत्या वाक्यातले किती किती शब्द गाळले. हा, रिव्हर्स मोड मध्ये जाणं शक्य नाही. एखादी गोष्ट उलटी विचारायला सुरुवात करा तुम्ही, नाही लक्षात यायची. आम्हाला माहिती आमचं मन कुठे किती वेळा गेलं आणि किती वेळा ते हित पुन्हा परत आलं. मनाला स्थैर्यता नाही, मन चंचल चपळ, त्याचा इतका वेग दुसऱ्या कशाला नाही. प्रकाशाचा वेग तरी 3 लाख किलोमीटर पर सेकंद आहे, परंतु मनाचा वेग याच्या हजारो पटीने आहे. ब्रह्मदेवालाही थांगपत्ता लागायचा नाही, एवढं चंचल चपळ याचं वर्णन आहे.
मग आता 6 दिवस झाले राजा परीक्षिती भागवत कथा ऐकताय, पण अंतःकरणातली जगण्याची आसक्ती कमी होत नाही. शौनकादी ऋषीमुनी कथा सांगतात, ऐक राजा, तुझ्यासारखा कोणी एक सार्वभौम राजा अरण्यामध्ये जंगलामध्ये शिकारी करता गेला, दिवसभर भटकला, मनासारखे शिकार प्राप्त झाली नाही. संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला राजा दमला, थकला, भागला, निवारा शोधू लागला. दूरवर झोपडी कुटिया दिसून आली. कुटियेच्या दिशेनं जाण्यास प्रारंभ केला. घाणेरडा वास येऊ लागला, दुर्गंध येऊ लागली. जवळ जाऊन बघितलं, आत डोकावून बघितलं, म्हाताऱ्या आई बसलेल्या, जागेवरनं उठताही येत नाही. मलमूत्र विसर्जनाचा त्याग तिथे. खाण्याकरता समोर मांस लटकतंय. राजाला किळस आली, एवढी घाणेरडी जागा, पण इथं राहायचं कसं? मनामध्ये विचार आला, हिंस्त्र श्वापदांनी भरलेल्या या अरण्यात राहण्यापेक्षा झोपडीच्या दुसऱ्या कोपऱ्यामध्ये दिवा आहे, शेजारी जरा बरी जागा आहे, रात्रभराचाच तर प्रश्न आहे, बसून राहू आणि सकाळच्या प्रहराला निघून जाऊ. म्हणून राजा त्या आईला विचारतो की, आई, मी इथे राहू का? आई म्हणली, बाबा तू काही राहू नको. म्हणे, का आई? अरे तुझ्यासारखी माणसं रात्रभर म्हणून राहायला येतेत, पण सकाळी इथून निघायची वेळ झाली की मग निघायला तयार होत नाही. राजा हसायला लागला, आई अहो वेड्या आहेत का? मी एक सार्वभौम राजा आहे, माझ्याकडे असली असंख्य राजवाडी आहे, तुम्हाला गरज नाही या घाणेरड्या झोपडीची. राजाने कसं तरी समजावलं. राजा रात्रभर वास्तव्यासही राहिला, रात्रभराच्या वास्तव्यात दुर्गंधीचा वास मस्तकात गेल्यानं सकाळी तिथून निघायची वेळ झाली. आता काय राजा निघायला तयार नाही. म्हाताऱ्या आईनं काठी उचलली, निघतो का नाही? काठीनं मारायला सुरुवात केली. राजाला त्रास होऊ लागला, वेदना होऊ लागल्या. दृष्टांत संपला. शौनकादी ऋषीमुनी परीक्षिती राजाला प्रश्न विचारतायत की, राजन सांग, ज्याच्याकडे असंख्य सत्ता आहे, संपत्ती आहे, सैन्य आहे, त्या राजानं त्या घाणेरड्या झोपडीची इच्छा व्यक्त करावी का? राजा हुशार म्हणायचा की मूर्ख म्हणायचा? उत्तर द्यावं महाराज, तो मूर्ख म्हणायचा. स्वतःकडं सगळं चांगलं असताना इतरांच्या घाणेरड्या गोष्टींची इच्छा व्यक्त करतो, तर त्याच्यासारखा मूर्ख दुसरं कोणीच नाही. शौनकादी ऋषीमुनी हसता, तरी वेड्या, तो मूर्ख राजा ना, दुसरं तिसरं कोण नाही. तो मूर्ख राजा म्हणजे तुमच्या आमच्यासारखी माणसं आहेत, जी रात्रभर म्हणून या देहरूपी मलमूत्राच्या झोपडीत राहायला येतात, आणि या मलमूत्राच्या झोपडीत न निघायची वेळ झाली का मग निघावं असं वाटतं, मरावं असं वाटतं. म्हणायला आम्ही लाख म्हणू, हे पाहण्यापेक्षा डोळे मिटले असते तर बरं झालं असतं. म्हणायला म्हणू, पण खरं मरावं वाटत नाही वाटायचं. आणि मृत्यू तर असा आहे, तो आल्याशिवाय राहत नाही. त्या म्हाताऱ्या आईची काठी म्हणजे यमराजाचा यमदंड, जो आमचे प्राण खेचण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्या क्षणाला आमची जगण्याची आसक्ती आम्हाला मागे खेचते, आणि मृत्यू क्षणी होणाऱ्या या ओढाताणीमध्ये या जीवाला होणारा त्रास म्हणजे हजारावींच वाढणी दंश करावा इतक्या कठीण यातना आहे. मग मरायचं तर आईचे, तुम्हाला जायचं ना आम्हाला जायचंच आहे. यातना तर थांबवता येत नाही, तर कमीत कमी तीव्रता तर कमी करता येईल. कशी? आसक्तीच ठेवायची नाही, आसक्ती ठेवायचीच नाही. जगताना जगायचं असं का हितं सगळं माझच आहे, जगताना जगायचं असं का हितं सगळं माझच आहे, आणि मरायची वेळ आली का मग निघायचं असं का हितं माझं काही नाहीच आहे. एका क्षणात सोडून देता आलं पाहिजे. गोष्टी कितीही प्रिय असल्या ना तरी त्याग करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्यानं खरंच जग जिंकलंय. ब्रह्मांड जिंकण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे, ज्याला सहज सोडता येते. परमार्थ म्हणजे सोडणं आहे, सोडणं म्हणजे धर्म आहे, त्याला सोडता आलं. आसक्तीच ठेवायची. पण आसक्ती आमच्याच्यानं खरं सुटेल? किडे मुंगे मांजर किती जन्म आहेत, किती किती किती, पण इथं आणून बसवा एखाद्या मुक्या जनावराला, कळेल त्याला? हे आपल्याला कळेल, आपलं काय, बरं काय, वाईट काय, चांगलं काय, हे आम्हाला कळेल. हे ज्ञान पशु मात्राधिकांना नाही. कितीही समजवा, कितीही सांगाल, त्यांना नाही कळायचं. पण पुण्य कमावण्याची साधनं, परमार्थ कमावण्याची साधनं तुमच्या आमच्या करता आहे. याची देही घडे देवाचे भजे, याची देही घडे देवाचे भजे,
आला आहे त्याला तरी कळतंय. लोक म्हणतात देव एकदा भेटावं, फक्त एकदा. काय करणार आहे भेटून देवाला? अर्जुनाला भगवान श्रीकृष्ण भेटले होते ना, तसेच दुर्योधनाला पण दिसत होते, दुःशासनाला दिसत होते, संजयाला दिसत होते, धृतराष्ट्राला दिसत होते, आजूबाजूच्या सगळ्यांना ते जाणवत होते, दिसत होते. त्यांच्यात बसून देवानं भोजन केलंय, त्यांच्यात बसून देवांनी गप्पा गोष्टी केल्यात, चर्चा केल्यात, त्यांच्या समोर तर शिष्टाई सुद्धा केली भगवंतानं. मग काय झालं देवाला बघून? फरक पडला दुर्योधनामध्ये, फरक पडला दुःशासनामध्ये? नुसत्या देवाला बघण्यानं काही होत नाही. देवानं दाखवलेल्या मार्गावरती ज्याला चालता आलं त्याला अर्जुन होता येतं. जो त्याचं ऐकतो तोच अर्जुन बनतो, बाकी सारे दुर्योधन. ज्यानं त्याचं ऐकावं, काय करणार आहे देवाला भेटून? काय परिवर्तन होणार आहे? संत तर कधी म्हणत नाही तो भेटावा, भेटावा असं मागत नाही, खरंच मागत नाही. का म्हणतात माहितीये? कारण तो जर भेटला तर मग आम्ही भजायचं कोणाला? आता तो नाही भेटला तरी चालेल, पण त्याची जाणीव आमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असावी, त्याचं नामस्मरण आमच्या अंतःकरणामध्ये नेहमी असावं, त्याचा ध्यास आम्हाला नित्य नेमानं असावा. त्यानं बनवलेल्या या सृष्टीमध्ये आमचा पुन्हा जन्म होणार असेल तर भगवती कुटुंबात व्हावा. त्यानं बनवलेल्या या सृष्टीमध्ये आम्ही पुन्हा येणार असू ना, तर आमच्या मुखात नाम असेल तरच. त्याच्याशिवाय हा नरजन्म कितीही वेळा मिळाला तरी उपयोग नाही, कारण हा असा तसा नाही. विनाकारण या सृष्टीमध्ये काहीच नाही. अत्यंत विचाराची गोष्ट आहे. इतकं बॅलन्स साधणं सोपी गोष्ट नाही. जिथल्या तिथं सगळं घडतंय. पृथ्वी त्याच वेगात फिरते, पृथ्वी त्याच वेगात फिरते, चंद्र त्याच वेगामध्ये फिरतोय, आजूबाजूची ग्रह तारे नक्षत्र सगळं जिथल्या तिथं चालू आहे. सृष्टीमध्ये जेव्हा पाऊस पडायचा, आता हे सगळं बाकीचं सृष्टीचं नियमन बदललं ते आपल्या कारणामुळं, पण बाकीच्या गोष्टी तर ज्या घडतायत, बीज लावलं की रोप येणार हे ठरलेलं आहे, वृक्ष म्हटल्यानंतर फळ येणार हे ठरलेलं आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गोष्ट जिथलं तिथं चालू आहे. फक्त माणूसच असा आहे जो नियमाबाहेर वागतोय, बाकी सगळं नियमात चालू आहे. पण हे सृष्टीचं नियमन एवढ्या तंतोतंत जुळतंय कसं? हे बनवणारा कोणीतरी तर नक्कीच असला पाहिजे. विनाकारण जर त्यानं सृष्टी निर्माण केली नसेल तर विनाकारण आपण असू? विनाकारण इथं काहीच नाहीये, काहीतरी तर उद्देश आहे. जर त्याला सुद्धा कारणाशिवाय इथे येता येत नाही, मग एवढं दुर्लभ शरीर आम्हाला मिळालं तर ते किती महत्वाचं. अभंगाचं पहिलं चरण. इहलोकी जावे, इहलोकी जावे, इहलोकी जावे, इहलोकी जावे, इहलोकी जावे, इहलोकी येत नाही, काहीतरी कारण असावं लागतं. मग देवादिकांना जर एवढे नियम पडत असतील तर तुम्हाला आम्हाला किती आहेत, पण आम्ही पाळतोय तरी देखील भगवंत माफ करतो, काय अडचण नाही. असं म्हणतात बरं का, आपण पण इतरांना माफ करण्याची क्षमता ठेवावी, कारण देवानं आपल्याला किती वेळा माफ केलं असेल हे आपल्यालाही माहिती नाही. माणसं दुसऱ्यांच्या चुकासाठी सरळ न्यायाधीश होतात, खरं आहे का खोटे याच्याशी घेणं देणं नसतं लोकांना. लोक सरळ न्यायाधीश होतात आणि स्वतःच्या चुका असल्या तरी वकील होतात. प्रत्येकाचं प्रमाण मग यांच्याकडे आहे.
आता आलंय, मिळालंय, या शरीराला आलोय, आता काय करू शकतो? आता मिळालंय, इथपर्यंत आलो, हा क्षण ठीक आहे, पण आता पुढे काय करू शकतो? मागे झाले ते पाहून पुढे झाले मागे झाले ते पाहून पुढे झाली मागे झालं त्याच्याकडे दुर्लक्ष करा, आता पुढे काय करता येईल? तुकोबाराय म्हणतात, संत सगळेच ना ग्वाही देतात, आम्ही आमच्या विश्वासावरती करा, कारण आम्ही ती अनुभूती घेतली, हे संत मांडतात. तुकोबारा काय, नाथबाबा काय, प्रत्येकाने ग्वाही दिलेली आहे. आम्ही सांगतोय ना, मागं गेलं ते सोडून द्या, आता पुढे काय करता येईल, पुढे काय करायचंय. विशेष आहे, आताची ही वर्षश्राद्ध वगैरे होत आहेत, दशी क्रियाविधी होत आहेत, पुढची पिढी जरा जास्त जरा विचारांची, प्रगत विचारांची आहे. आमच्या वेळेला हे सगळं होईल का नाही आता माहिती नाहीये, आमचंही कदाचित होईल, पण आमच्या पुढच्या पिढींमध्ये हे वर्षश्राद्ध वगैरे होईल याची काही आता गॅरंटी राहिलेली नाही. आणि ह्याच्याही पेक्षा जर पुढच्या कालखंडामध्ये या गोष्टी घडल्या नाही, तर मग उद्धाराची साधनं काय आहे? जडतत्वात प्रवेश केल्यानंतर देवादिकांनाही नियम असतील, तर आम्हाला तर नियम पाळता आले नाही, तर आमचा उद्धार कसा आहे? मग आमच्या उद्धारासाठी आम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहे. करायचंय काय? नामस्मरण आणि दानधर्म, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. यज्ञयागादी कर्मकांड जमले नाही तरी चालतील, नाही जमल्या तीर्थयात्रा, नाही जमल्या अनेक गोष्टींचं साधनं तरी जमतील, पण नामस्मरण आणि दानधर्म या दोन गोष्टी घडल्याच पाहिजे जर स्वतःचा उद्धार करायचा असेल तर. नामस्मरणानं काय होत नाही. अरे कलियुगामध्ये सगळं तर नामस्मरणाच्याच जीवावरती चाललेलं आहे. पुराणातली वांगी पुराणात. आत्ताचं उदाहरण आहे, कधी गेलात वृंदावनला किंवा मोबाईलला बघितलं असेल, आदरणीय प्रेमानंद स्वामी, दोन्ही किडन्या खराब आहेत. डॉक्टर सांगत होते 2.5 वर्षाच्या वर बाबा जागणार नाही, आणि जेवढ्या डॉक्टरांनी सांगितलं, अख्खे डॉक्टर गेले, बाबा तशीच आहेत. एका व्हिडिओमध्ये बघितलं, बाबा खळखळून हसतायत, म्हणजे बाबा मांडतायत की खरं हसलं नाही पाहिजे, पण मला विशेष वाटतंय की मला ज्या डॉक्टर लोकांनी सांगितलं होतं त्या डॉक्टर लोकांचं काही ना काही कारणानं जाणं झालं, पण मला सांगितलं की मी 2.5 वर्षाच्या वर जगणार नाही. आज 18 वर्ष झाले राधाजूंनी जगवलंय. एका किडनीचं नाव ठेवलंय राधा आणि एका किडनीचं नाव ठेवलंय कृष्ण. जाऊन तर दाखव, देवाची शपथ आहे. नाम साराचे सार शरणागत यमकिंकर, शरणागत यमकिंकर, नाम साराचे सार, हे नाम साराचे सार शरणागत यमकिंकर, शरणागत नरक यातनांपासून सुद्धा सुटकारा मिळेल एवढं नामचिंतनाचं सार आम्हाला ताकद देऊन जाईल. नवे नवे नामस्मरणाच्या जीवावरती काय होत नाही. जय विजय हिरण्यक्ष आणि हिरण्यकश्यप. अमरत्वाचं वरदान प्राप्त झालं, आणि अमरत्वाचं वरदान प्राप्त झाल्यानंतर पोटच्या मुलाला शिक्षा सुनावली. अरे बापाच्या राज्यात राहतो आणि वैऱ्याचं नाव घेतो, याचे हातपाय बांधा आणि तेलाच्या उकळत्या कढईत नेऊन टाका. हातपाय बांधले गेले प्रल्हादाचे, रसरसून उकळलेलं तेल आहे. दूतांनी ओढत आणलं आणि आणल्यानंतर हातपाय बांधले गेलेत, तरी मुखानं मात्र नामस्मरण सुरू आहे. कोणीतरी विचारलं की का रे एवढं त्याचं नाव घेतो, आणि तो जर तुझ्या संकटात तुला वाचवायला नाहीच आला तर काय करशील? त्या एवढ्याशा प्रल्हादानं काय गोड उत्तर द्यावं? नाही आला तर नाही आला, नाही आला तर नाही आला, मला तारायचं का मारायचं हे त्याचं त्यानं ठरवायचं, कारण तो या जीवाचा स्वामी आहे. मी माझं काम करेल, त्याला वाटलं तर तो वाचवल, त्याला नाही वाटलं तर नाही वाचवणार, त्याचा तो बघून घेईल ना, मी का काळजी करू. हातपाय बांधले गेलेत प्रल्हादाचे. भक्ती करण्याकरता हातापायांची गरज नाही असती तो कुर्मदास महाराजांना भगवंत भेटले नसते. भक्ती करण्याकरता डोळ्यांची गरज नाही, आणि जर असती तर आदरणीय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू गुलाबराव महाराजांना माऊली ज्ञानोबरायांचं दर्शन झालंही नसतं.
निम्मे पाप तर डोळ्यानंच घडतात. पापाची वासना नको दाऊ डोळा त्याहून आंधळा बराच, मी उगा म्हणत नाही तर. डोळ्याला आवडलेली गोष्ट मनाला नाही मिळाली का रडून पुन्हा डोळ्यातच पाणी येतंय. निम्मी पाप डोळ्यानं आहे. भक्ती करण्याकरता गरज कशाची? अंतरंगातल्या भावाची, भक्तीची. ज्ञानही कदाचित गरजेचं ठरायचं नाही. याच्यामध्ये सुंदर विश्लेषण करताना आदरणीय चैतन्यजी महाराज देगलूरकर वाचावी ज्ञानेश्वरी गोड चिंतन आहे, त्याच्यामध्ये एक वाक्य माझ्या ऐकिवामध्ये आलं, इतकं गोड मांडतात महाराज. ज्ञानानं उद्धार नाही होऊ शकत. ज्ञानानं सभा जिंकता येतील, भगवंत नाही. ज्ञानानं उद्धार होऊ शकत नाही. महाराज इतकं सुंदर विश्लेषण करतात ते. ज्ञानानं जर देह पडला असता तर उद्धार झाला म्हणता आला असता. आणि मला खरं सांगा, आपला देह पडावा असं कोणाला वाटेल? आपला देह पडला असता तर आपण कशाला उगाच ज्ञान घेत बसलो असतो? आपला देह पडावा असं आपल्याला वाटत नाही आणि ज्ञानानं देह पडत नाही, याचा अर्थ उद्धार होत नाही. याचा अर्थ ज्ञानही कदाचित भगवंताला जिंकू शकत नाही. जिंकायचं ठरलं तर फक्त भाव आणि भक्ती. काही न लगे एक भावाची कावे, काही न लगे एक भावाची कावे, काही न लगे एक भावाची कावे, काही न लगे एक भावाची कावे. तुका म्हणे आला विठोबाची, तुका म्हणे आला विठोबाची, करिता भगवानी दुरावसे दुरे, करिता भगवानी दुरावसे दुरे, हे करिता भगवानी दुरावसे दुरे, करिता भगवानी दुरावसे दुरे. अंतजिती घेतो गोडी रे, वाहे गोडी भावाची, वाहे गोडी भावाची, वाहे गोडी भावाची. वाहे जोडी भावाची, वाहे जोडी भावाची, वाहे जोडी भावाची. अंतःकरणातला भाव, त्या प्रमाणावरनं कालचं उदाहरण आठवलं. काय झालं, एवढ्या 12 वर्षांमध्ये ना जो अनुभव आला, जी अनुभूती आली, त्यानुसार लोकांना पोट तिडकीनं सांगण्याचा प्रयत्न, जसं ज्याला जसं समजेल त्याला तसं. आता हे इकडे कसं आपल्या भागात आलं का जास्त विनोद करण्याची गरज नाही पडत, कारण आपले माणसं साज्ञान आहेत परमार्थाच्या बाबतीमध्ये. आपल्याला सगळ्या भाषेमध्ये कळतं. अगदी अभिमान आहे. आपला नेवासा परिसर असेल, तिकडे सरला बेट असेल, काही पंचक्रोशी अशा आहेत की जिथे जास्त जीव तोडून बोलण्याची गरज पडत नाही एखादी गोष्ट मांडण्याकरता. कारण काल एका श्रद्धांजली वाहताना माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं ज्येष्ठ एका माऊलींनी मला सांगितलं, ताई तुम्ही लोकांना शिकवता, समजावता, खूप छान विश्लेषण करता, ठीक आहे, पण लोकांना एवढ्या सहज देव भेटतो एवढं जाणवू देऊ नका. कारण लोक ना कष्ट मुळातच करत नाहीयेत. साधने करताना स्वतः काही प्रयत्न करतच नाहीत आणि तुम्ही एवढं सोपं करून सांगाल ना तर लोक म्हणतील नाही देवा असा भेटतोय. त्यांच्या बोलण्यातला सार मला कळाला, पण माझा पोट तिडकीनं प्रयत्न आहे, जे मला कळालंय ते मला सांगायचंय. आत्ताच वेळ आहे, वेळ गेली नाही पुन्हा नाहीये. ते एवढ्याशा प्रल्हादाला कळत असेल तर आम्हाला कळायला काय अडचण आहे? भक्ती करण्याकरता ज्ञानाची गरज नाही, वयाची गरज नाही, अंतरंगातला भाव फक्त महत्वाचा. तो एक क्षण सुद्धा पुरेसा ठरतो, तो एक क्षण. कारण ग्रंथ वाङ्मय किंवा हे कीर्तनाकरता घेतले या अभंग 2 तासात सोडून सहज मोकळं एवढे सोपे नसतात, इतके सोपे नाही आहेत. हे दिसायला सोपे आहेत, ऐकायला सोपे आहेत, पण भावार्थ गुढ आहे. साधा हरिपाठ, साधा म्हटले कारण त्याच्या आधीचे 3 ग्रंथ ना एका योग्यान करताय, एका अधिकारी व्यक्तींकरता आहे, एका विशिष्ट वर्गांकरता कदाचित असतील, परंतु सर्वसामान्यांना समजावा असा साधा हरिपाठ आहे. पण हरिपाठाचं पहिलं पान उलगडलं की पहिलीच अक्षर नजरेला दिसतात. देवाची ये द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तीचारी साधिल्या. त्या एका क्षणात देव भेटतो. पण देव खरंच एवढा सोपा आहे का? देवळात जाणारी रोज माणसं आहे, देवाच्या दारात उभी राहणारी रोजची माणसं आहे. बरं तीर्थक्षेत्री गेलात तरी 3-3 तास दर्शन रांगेत उभं राहावं लागतं. देवाची येद्वारी उभा 3 तास भरी त्याने मुक्तीचारी साधिल्या. देवाची येद्वारी उभा 8 तास भरी पण त्याने मुक्तीचारी साधिल्या. नाही, ते एवढं सोपं नाहीये. गोष्टी दिसतात एवढं सोपं नाही. हा अभंग जाऊ द्या, नेहमीचा ऐकिवातला अभंग आहे. ढेकणाच्या संगतीत गेल्यावर हिरा भंगतो, आपल्याकडे प्रमाण आहे.
पण मला खरं सांगा, जो ऐरणीवर ठेवल्यानंतर फुटत नाही तो ढेकणाच्या संगतीत गेल्यावर फुटेल का? आणि प्रत्यय बघायचं झालं तर एक काम करा, तुम्ही हिरे आणा, मी ढेकणं आणते. हिरा जर आणला सूर्य हिरा जर आणला सूर्यप्रकाशामध्ये ठेवला तर स्वच्छ सूर्यप्रकाश आरपार दिसतो. पण बारीकसा जरी काळा डाग असेल ना त्याला ढेकूण दोष म्हणतात. तो नाजूकसा जरी काळा डाग असला तर त्या ढेकूण दोषानं तो हिरा भंगतो. याचा अर्थ बाहेरच्या ढेकणांच्या संगतीत भंगेल न भंगेल, पण त्याच्या आत असलेल्या ढेकूण दोषानं तो भंगतो. एवढं ते सूक्ष्म चिंतन आहे. पण भावार्थानं घ्यायचं झालं तर ढेकणाच्या संगतीत गेलं का फुटतो. हे वाटते तेवढे अभंग सोपे नसतात, ही चिंतनं दिसतात तेवढी सोपी नाही. उभा जन्म निघून जातो हे समजून घेण्याकरता. याचा अर्थ मला ज्ञान जास्त आहे असा अर्थ अजिबात नाही. ठराविक अभंगाचा भावार्थही नेमका हाच आहे. हे वक्त्यानंही ठामपणे मांडणं म्हणजे वक्त्याचं अज्ञानपणाचं लक्षण म्हणावं. पण हे का मांडायचं, कधी आणि कुठं मांडायचं ह्याची मात्र कल्पना येऊन गेली. ऐकणारा श्रोतूवर्ग तसा असेल तर बोलायला छान वाटतं. ह्या सगळ्याचा अट्टहास काय? कीर्तनांच्या सुद्धा पायऱ्या असतात. पहिल्यांदा कीर्तना करता गेलेत आणि समाज जर अधिकारातला ऐकिवातला नसेल तर तिथं बेच्या पाड्यापासून चालू होतंय. मग नामस्मरण करा, दानधर्म करा, हे केल्यानं हे फळ मिळतं, ते केल्यानं ते फळ मिळतं. त्याच्यापेक्षा अधिकारी वर्गात गेलं मग तिथं कीर्तन करायचं झालं का मग मधली पायरी, मधलं चिंतन, आणि त्याच्यापेक्षा वरिष्ठ वर्ग जर ऐकणारा असेल तर मग सूक्ष्म चिंतन. ह्या कीर्तनांच्याही पायऱ्या आहेत. आणि खरंच विशेष आहे, अशी सगळी आपली माणसं असलेलं की बोलायला बरं वाटतं. कारण आता लोकाला चिंतन ऐकायला नाही आवडत. कोण्या बाईनं रडवलं, कोण्या बाबानं हसवलं, याच्यातच आमचं आयुष्य. विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड, विनोदाची कथा गोड वाटे, विनोदाची कथा गोड वाटे. देवाचे चरित्र विनोदाची कथा गोड वाटे. विनोदाची कथा गोड वाटे पण लाभ ना भेटे. लाभ नाही मिळत आहे, नाही मिळत आहे. खरं बालंगले संभाजी महाराज कोठळे ते आमच्या लहानपणी आम्ही शिबिरांना जायचो. या तिथं गेलं का ते शिकायला मिळायचं, बघायला मिळायचं. आमच्या घरामध्ये पुस्तकं असायची. वयाच्या 6व्या 7व्या वर्षी आमच्या हातात पुस्तकं पडत होती. पण आताची मायबाप करतात बरं का तुलना. आम्ही ते टाळकरी मुलं जर आणली ना कधी तर म्हणतात ना, पाय लोकाचं लेकरू कसं टाळ वाजितंय, नाही तर तुम्ही सारं भेटतं तरी करती नाहीत. काय भेटतंय? किती पुस्तक आहेत घरात, किती हरिपाठ घडतोय रोजचा संध्याकाळी. कधी काकडा, कधी पाठ झालाय, कधी कसला, कधी पारायण झालंय घरात कसलं. आपल्याकडे नाहीये ती उपलब्धता, पुढच्या पिढीकडे कशी जाणार आहे? उपलब्धी आधी असेल तर तुलना करावी, अन्यथा करू नये. पूर्वीच्या काळी घराघरांमध्ये ते असायचं. आता सोपं एवढं झालंय, सुखाची साधनं खूप आहे. मोबाईलच्या एका स्क्रीनचं बोट फिरवलं की सगळं सापडतंय. आईतं जेवढं मिळतं ना माणूस तेवढा शांत होत चाललाय, निश्चल होत चाललाय की नाही केलं तरी काय होतंय. आहेच आहे आताशी. पूर्वीच्या सारखं पाठांतर तरी कुठे आहे आता? पाऊण की, अडीच की, दीड की, किती पाढे पाठांतरामध्ये पण किती असायचं. पहिलं चलन सुद्धा किती अवघड होतं, आताचं चलन सुद्धा सोपं झालंय. ते लोक म्हणतात ना, फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. त्या फुटक्या कवडीला सुद्धा किंमत होती. सगळ्यात लहान चलन म्हणजे फुटकी कवडी होती. 3 फुटक्या कवड्या म्हणजे 1 चांगली कवडी. अशा 10 चांगल्या कवड्या म्हणजे 1 दमडी. अशा 10 दमड्या म्हणजे 1 ढ्याला होता. असा 1.5 ढ्याला म्हणजे 1 पायी होती. अशा 3 पायी म्हणजे 1 जुना पैसा होता. असे 4 जुने पैसे म्हणजे 1 आना होता. आणि असे 16 आणे म्हणजे 1 रुपया होत होता. हे जुनं. आता किती सोपं होत गेलंय तरी नाही घेत आहेत. आताची गुरुकुल पद्धती वेगळी. सांगण्याचा मुद्दा ते एवढ्याशा प्रल्हादाला कळतोय, तो भाव जर आमच्या अंतर्गत आला तर आम्हाला नाही कळणार. तेलाच्या कढईपाशी आता ढकलून द्यायचंय, पण मुखानं नामस्मरण. नारायण नारायण नारायण. पाहता पाहता उकळतं तेलही शांत झालं. याला सर्पांमध्ये नेऊन सोडा, उंच कड्यावरनं लोटून द्या, मदोन्मत्त हत्तीच्या पायाखाली द्या. नामस्मरण मात्र सुरू आहे. नारायण नारायण नारायण.
पाहता पाहता उंच कड्यावरनं पुष्पागत खाली उतरावं, मदोन्मत्त हत्तीनं सुद्धा पायाशी येऊन शांत बसावं आणि सर्पांनीही दंश न करावा. ही ताकद जर कशाची असेल तर ही ताकद नामस्मरण. मारील कोण देव राखे दया, मारील कोण हे देव राखे कोण देव राखे मोड इंडता काठेवर मोडे काटा हिंडतावर देव राखिताया मारील कोण देव राखिताया मारील कोण मोडे काटा हिंडतावर मोडे काटा ज्याला देवानं राखावं तो किती काट्यांमध्ये जरी फिरला तरी त्याला काय जाणार आहे. तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान. हो बालन माता बालन माता होगा जिसका रक्षक नया तारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, मारने वाला है भगवान, तारने वाला है भगवान, मारने वाला है तारणे वाला भी वो और मारणे वाला भी वो. जेव्हा सगळ्या वाटा बंद होतात ना तेव्हा एक मार्ग उरतो, हरिशरणम. अरे हितल्या पदराला सुद्धा हात लावू शकला नाही दुर्योधन, हात लावू शकला नाही दुःशासन. माझ्या पाठीशी कोण आहे, माझ्या पाठीशी पांडुरंग आहे, ज्याचा विश्वास आहे. लोकांचं असं असतं ज्याला बरोबरी करता येत नाही बदनामी ते करतात. 4 प्रोसेस आहे. पहिली गोष्ट लोक असतील ह्याला जमणार आहे, हा करणार आहे. दुसरी प्रोसेस दुर्लक्ष करतात, इग्नोर करतात, ते येडे त्याच्याकडे कुठं लक्ष देतात. तिसरी पायरी आहे की लोक विरोध करतात, आमच्या इथं असं चालणार नाही, आम्हाला जमणार नाही. आणि नाहीच ऐकलं तर 4थी स्टेज आहे, मुस्काटदाबी करतील, याला घरी कसा बसवता येईल, त्याच्यासाठी वाटेल ते करतील. आणि या 4ही स्टेजमधनं तुम्ही बाहेर पडलात तर मग तीच लोक तुमच्यासाठी टाळ्या वाजवायला येतील. आणि हे प्रत्येक क्षेत्रात आहे. प्रत्येक विचारलं अरे मग त्याचं एवढं नाव घेतो तो आहे कुठे, म्हणे चराचरात व्याप्त आहे, म्हणे खांबात आहे. हो जळी स्थळी काष्टी पाशानी विठ्ठलाची विठ्ठल खांबात आहे. मारली लात वीज कडकडावी धरणीत भंगावी निनाद भावा स्तंभी नारायण स्तंभी नारायण आता भगवान नरसिंह प्रकट होतात. उन्मादानं हसावं,
हिरण्यकश्यपून उन्मादानं हसावं, मला मारण्याची ताकद या त्रैलोक्यात कोणात नाही. माझं मरण आकाशात नाही, पाताळात नाही. माझं मरण घरात नाही, बाहेर नाही. माझं मरण दिवसा नाही, रात्री नाही. माझं मरण स्त्रीकडनं नाही, पशुकडनं नाही. माझं मरण पुरुषाकडनं नाही, ना अस्त्रानं ना शस्त्रानं. माझं मरण कुणाकडनंच नाही. दिवसभर घमासान युद्ध झालं. सायंकाळच्या वेळेला हाताशी धरलं हिरण्यकश्यपूला आणि ओढत 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 दाराच्या उंबऱ्यात आणलं. दाराच्या उंबऱ्यात सायंकाळी बसू नये, दाराच्या उंबऱ्यात शिंकू नये. आता लेकरं विचारतात आईला का नाही बसायचं आई. आता आम्हालाच माहिती नाही तर लेकराला तरी काय सांगावं. पूर्वीची ही परंपरा, शास्त्र, प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे कारण आहे. दारात रांगोळी का काढावी, सडा सारवण का करावं, प्रत्येक गोष्टीचं कारण आहे. दारामध्ये शिंकू नये, शिंकलं तर राहू ऍक्टिव्हेट होतो. हा ज्योतिषशास्त्राचा अभ्यास आहे. आणि जरी शिंकला तरी पाणी नेऊन टाकावं. पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हते. करता पुरुष घरातला बाहेर गेला का महिला मंडळ फुलपात्र उपडं आणून ठेवायचं. कुठं? दाराच्या उंबऱ्यात. उंबरा म्हणजे मर्यादा आहे. आपला उंबरा ओलांडताना समोरचा उंबरा आपल्यासाठी तयार आहे का याचं भान प्रत्येकालाच असायला पाहिजे. स्त्री असो किंवा पुरुष, उंबरा म्हणजे मर्यादा आहे. बघ तू घरात नाही, तो बाहेर नाही, तो दाराच्या उंबऱ्यात आहे. बघ तू आकाशात नाही, पाताळात नाही, माझ्या मांडीवरती आहे. बघ दिवस नाही, रात्र नाही, संध्याकाळ आहे. बघ मी पूर्ण पुरुष नाही, पूर्णपणे पशुही नाही आणि स्त्रीही नाही. माझी नख अस्त्रही नाही आणि शस्त्रही नाही. विदारलं पोट आणि वध करावा हिरण्यकश्यपूचा. एकट्या प्रल्हादा करता जर अवतार घेतला जात असेल तर तुमच्या आमच्या करता किमान कधी ना कधीतरी तो येत नसेल. कधी ना कधीतरी आमच्यासाठीही येईल तेवढी ताकद मुळात आपल्याकडे आलेली आहे. जर तुम्ही हे ऐकू शकताय, कीर्तनाला बसू शकताय, जर तुमच्या कानामध्ये नामस्मरण जातंय तर तेवढी क्षमता तुमच्यात आहे म्हणून तुम्ही इथे आहे. आणि जर तुम्ही इथे आहात, तुमच्याकडे ती पात्रता आहे, तर खऱ्या अर्थानं भगवंतानं दिलेल्या आहे या क्षमतेमध्ये आम्ही जर पात्र ठरत असू तर आमचा जन्म खऱ्या अर्थानं धन्य झालाय. कारण आम्ही त्याच्या चरणाशी गेलेलो आहे. अभंगाचं द्वितीय. धन्याही जय मालो धन्याही जय मालो हे धन्याही जय मालो आमचा नरजन्म तो धन्य आहे. अर्धी धन्यता झाली आहे, पूर्ण धन्यता तेव्हाच येईल जेव्हा खऱ्या अर्थानं आम्ही स्वतःच्या उद्धाराकरता प्रयत्न करू. काय होतं कधी कधी आती सांगण्यात मजा नाही. वक्त्यानं मांडावं, अट्टहास धरू नये. काही काही ठिकाणी लोक भेटतात, बाई तुमच्यापेक्षा जादा पावकळे आम्ही पाहिले असतील बरं का. पण आता आम्ही असे माणसं, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहून आलोय. जिकडे जावं तिकडे नवीन माणसं, नवीन प्रांत. पहिले ते कर्नाटकला कीर्तनाला जायचो, बेळगाव, आप्पाची वाडी, चिक्कोडी. तिकडे गेलं ना कन्नड भाषा जरा जास्त चालते तिकडे. मराठी कळतं आपल्याला, काय लवकर जायचं नाही. ती विचारायची बाई उट्ट माडे ना नाव नका दलिक रे, ती उमजतच नसायचं. आता नाही, ते मद्रासी आहे, तो शब्द मद्रासी. मग आता सवय झाली ना, आता गेलं का मग आम्हीच विचारतो आधी, अय्यो अण्णा माडी ना उठा. जिव्हाळ्याचा प्रश्न. अलीकडे आलं कोल्हापूर, भाषेचा लहेजा बदलतो. श्री संत बाळूमामा देवस्थान ट्रस्ट आदमापूर. बाळूमामांचं सांगणं आहे, करशीला सेवा तो खाशीला मेवा. जो म्हणेल हाय त्याला मी हाय आणि जो म्हणेल नाही त्याला मी नाही.
आदमापूर नाही येतो आलो गड्या तू येऊ नकासा, पण मग ह्या मेंढी माऊलीच्या पालखी तळावर येशील आणि सेवा करशीला तर उभ्या जलंभर काय कमी पडायचं नाही मामा म्हणते. अलीकडे निघालात सातारा, सांगली, सोलापूर, पंढरपूर, मग लई नाही जरसा यांगड अबे लगा काय म्हणतो, चालतंय केला गा, बोलतोय केला गा, ते तिकडं पुढे निघालात कापूर होळापासून मग पुढे पुणे, मग तिकडे कसले उणे, सगळे तर कसे व्याकरणासहित शुद्ध. काय महाराज केव्हा आलात, कसंही आहात, चहा घेणार का, घेतलाच पाहिजे असं काय. तिथून सरळ पुढे निघालात गारगाव बोटा आळे फाटा आमचं संगमनेर. तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्हाला तुम्हाला समजून सांगावं लागेल. माऊली आम्ही भांडत नाही, नॉर्मल बोलतोय. मग आगरी कोकणी मालवणी जळतत मेले नाहीसं करून टाकीन. तुका सांगतो वांगडाचा राहूचा हातयाचा नाही, माझ्या गोवाक सांगून पापलेट करतात. गोवाक म्हणजे नवरा. तिथून सरळ खाली गेलो जडगाव, धुड्याला गेला तर मग आईराणी वराडी करजो खाजो पाजो. इथली नको मकडू मोजके नाही पुरे आईराणी आहे तशी मला तो पोट्ट सणान गाडी चालवतो फुटा नाकात जातो प्रभांग आहे ते तिकडं. तसंच खाली गेलात खानदेशात कीर्तनाच्या आधी चहा घ्यायचा. मावशींना म्हटलं मावशी चहा, त्या म्हणाल्या मांडते. म्हटलं कुठं, आपल्याकडे चहा ठेवतात. त्या म्हणाल्या मांडते. म्हणलं मांडा. मी मागं किचन मध्ये, त्या मला म्हणतो त्या बाय आगे बशिले तो हे टोंगळे दुखते. आता शब्द जरा नवीन होता माझ्यासाठी, मला वाटलं बशी संदर्भ कदाचित असावा म्हणून आपली बशीच काढली, बशी धरली. मावशी बशी, ती म्हणती पोट्टी भाईताडच घे, झामले तसली बशी नाही, हेमले तू खालती बशी घेतोय गुडघे दुखते. आता टोंगळ्याला गुडघे म्हणते मला माहित नव्हतं, पण झामल्याचा आणि हेमल्याचा अर्थ अजून नाही कळाला. तसलंच वरी निघालं, वरी नांदेड आंबा जोगाई लातूर, मग यायलोय जायलोय करायलोय बिडकेच पट्ट्यात आलात. मग बाप्पा आधी इंगळे मग सगळे वैकुंठवासी इंगळे बाबांचे विनोद अगदी सहज असायचे. चालू बाबा सांगायचे म्हण का झालं मग एक जण एसटीत बसलं, कंडक्टरकडनं तिकीट काढलं, पण ती एसटीत नाही गेलं, ते उतरलं, एसटी निघून गेली आणि एकलंच हसत होतं. मित्र आला आणि मित्राने विचारलं म्हण काय वय कोण हसतो, म्हणलं कोण नाही माय म्या कंडक्टरला फसिलो. हे म्हणलं कास काय र फसिलं, म्हणतोय तिकीट तर काढलं पण म्या गेलोच नाही. हे चिल्ड्रन नादर हे नाही बरं बिडची ती म्हणता नादर तिकीट तो काढलं पैसे त्यान घेतले, नुकसान तो झालं ना माय, त्याच्या काय बाच केलं. तसे तिकीट नरदेहाचे तुम्ही आम्ही काढलेत. ऐका नका ऐकू, बोलणाऱ्यांच्या वाच काही जा नाही. ऐका, बोलणाऱ्यानं बोलावं, ऐकणाऱ्यानं ऐकावं, पण ऐकणाऱ्याने मात्र शब्द आणि शब्द अंतःकरणात साठवावं. दोन्ही हातानं टाळी आणि मुखानं चिन्ह. विठोबा वेळ कमी आहे, मिळालेल्या वेळेमध्ये जेवढं जमेल तेवढं सांगण्याचा मांडण्याचा प्रयत्न. बऱ्याचदा लोक विचारतात ताई तुम्ही एवढं बोलता ठामपणे देवाबद्दल, मग तुम्ही हा देव पाहिलाय का. अरे कोण म्हणलं तो दिसत नाही, कोण म्हणाला तो दिसत नाही. आमच्यावर एखादं संकट येऊ द्या, जेव्हा हे कोणी दिसत नाही तेव्हा एकटा तोच दिसतोय. कोण म्हणाला देव दिसत नाही. डॉक्टर लोक सांगतात सगळे उपाय थकले पेशंट घरी घेऊन जा, वाटतं ना मनाला दवा सही दुआ तो काम करेगी. शेवटचा आधार तोच वाटतो. सगळं संपलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा सगळं नीट होईल असा हलकासा विश्वास, तो आवाज म्हणजे भगवंत आहे. निर्गुण निराकारातला मिळेल न मिळेल माहिती नाही, सगुण साकारातला भगवंत प्राप्त व्हावा तर तितका आमचा परमार्थ ताकदीचा आहे नाही सांगता येणार. पण असं म्हणतात की आमच्या माय बापांच्या ठिकाणी असणारा भगवंत जर कळाला, या ब्रह्मांडामध्ये असा कुठलाही श्राप नाही जो माय बापाच्या आशीर्वादानं जाणार नाही. या माय बापाच्या चरणातल्या आशीर्वादाची ताकद एवढी आहे की ब्रह्मास्त्रांसारख्या गोष्टींचा सुद्धा वेध घेईल, छेद करेल, एवढी ताकद त्या माय बापाच्या चरणात आहे. माणसं गेली की सगळं संपतं. लोक म्हणतात पिकलं पान कधीतरी गळायचंच, पण आपला माणूस जातं तेव्हा जग संपल्यासारखं वाटतं. मायेचा पदर पुन्हा मिळत नाही. आई गेल्यावर कोणी कितीही म्हणालं मी आई सारखी आई होत नाही, आणि बाप गेल्यावर कोणी कितीही म्हणालं मी बापासारखा बाप होत नाही. पोटात गर्भ आहे हे कळता क्षणी जिला आनंद व्हावा ती आई. 9 महिने लेकरावरती गर्भ संस्कार करावेत ती आई.
लेकरू जन्मभर त्या लेकरासाठी जगावं राबावं, शेवटचा क्षण जवळ यावा, कानाला ऐकू येत नाही, डोळ्याला दिसत नाही, स्मृती राहिली नाही, पै पाहुणे रावळी येतील विचारतील ओळखलत का, ओळखही सांगता येत नाही, पण त्या शेवटच्या क्षणी मायेच्या स्पर्शानं लेकरांची जाणीव व्हावी, तेव्हा माझ्या वाट्याचं सुख माझ्या लेकरांना द्यावं आणि माझ्या त्या लेकरांच्या वाट्याचं दुःख मी घेऊन जावं. हे जिला वाटत राहिलं ती आई सर्वश्रेष्ठच आहे. जिनं जन्म दिला ती श्रेष्ठच आहे. पण आमच्या बापानं कदाचित आम्हाला 9 महिने पोटात नसेल वाढवलं, आमच्या बापानं आम्हाला 9 महिने पोटात नसेल वाढवलं, पण त्या 2.5-3 किलोची वजन, ती जबाबदारी काय आहे हे त्या बापाशिवाय इतर कुणाला कळालं नाही. पुरुषाला रडता येत नाही म्हणून लेबल चिकटवली गेली, पण अरे त्यालाही बोलायचंय, त्यालाही रडायचंय, त्यालाही भांडायचंय, त्यालाही व्यक्त व्हायचंय, हे आईच्या, पत्नीच्या, बहिणीच्या आणि लेकीच्या कुशीशिवाय इतर कुणाला कळणार नाही. फार गोड वर्णन आहे. आमचा बाप कसा आहे. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनखर कना, त्याच्या काळ सुधा लाजाळूची संवेदना, त्याची पहाडाची छाती, त्याचे हृदय गुलाब, त्याच्या घामाच्या थेंबांना हिऱ्या मोत्याचा रुबाब. बाप तलवार ढाल, बाप पेटते मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल. उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी, शिव्या शाप या जगाचे बाप घेतो सारे माथी. घर बायकोन मुले आणा जगवण्यासाठी, बाप होतो वेडा पिसावा एका पैशासाठी. बाप म्हणजे जणू केवाल्या कोळ्याची जमात, ज्याच्या पापामध्ये नाही कोणी वाटेकरी होत. बाप म्हणजे रे कसा जसा पाण्यात त्याच्या डोळ्यातला थेंब कुणा दिसणार कसा. बाप साठवतो अश्रू वाट आहे त्या क्षणांची, बाप साठवतो अश्रू वाट आहे त्या क्षणांची. जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी, जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी. सांगायचं कशा करता सांगायचं. बहुता जन्मांमध्ये कित्येक मायबाप, कित्येक नाती होते, पण या जन्माचं ऋण जर फेडता आलं नाही तर उपयोग नाही. ज्याचं माणूस जातं त्याला कळतं. एकदा माय गेली, बाप गेला ना, संसार कशाला म्हणतात हे बाप गेल्यानंतर कळतं, आणि आई झाल्याशिवाय आई पण कळत नाही. लोक पाहतायत तुझ्या अपयशाची ती सगळी स्वप्न खोटी कर. लोक पाहतायत तुझ्या अपयशाची ती सगळी स्वप्न खोटी कर आणि दुसऱ्यांची पुसण्यापेक्षा स्वतःची रेघ मोठी कर. असं केलंस तर तुझं काही बिघडणार नाही.
असं केलंस तर तुझं काही बिघडणार नाही. आणि मायबाप आजही म्हणतील माझ्या बाळाचं वाईट काही घडणार नाही. माणसं समोर आहेत तोपर्यंत बोला. यातला कुठला माणूस उद्या नसेल माहिती नाही. कठोर हृदयाची माणसं आहे आणि ती उगाच कठोर बनत नाही, त्यांनी तेवढं भोगलेलं पण असतं. कधी नाही रडत माणसं. एखाद्यावरती किती वाईट प्रसंग असू द्यात, नाही चटकन डोळ्यात पाणी नाही येत. मन तितकं कठीण झालं आहे. सगळे विधी होतील. घरातला माणूस जरी गेला ना, सगळे विधी झालेत. नगर प्रदक्षिणा झाली, विसावा झाला, स्मशानभूमीत आणलं, तिथले विधी झाले, पण तरी डोळे पाणावले नाही. मन भरून आलं असेल पण डोळ्यात अश्रूचा थेंब आला नाही. सगळे विधी होत आहेत, पण सगळ्यात वाईट क्षण कुठला आहे माहिती आहे? जेव्हा सरणावरती ती व्यक्ती आहे आणि अग्निडाव देण्याकरता जेव्हा लेकरू पुढे होत आहे आणि अग्निडाव देता क्षणी आता ही व्यक्ती भस्मसात होईल आणि परत आपल्या नजरेला कधी दिसणारच नाही. ती भावना एवढी वाईट आहे का आत्तापर्यंत डोळ्यात पाणी न आलेला व्यक्ती सुद्धा ढसढसा रडायला लागतो की अरे आता हा गेला की संपलं. ह्या व्यक्तीसोबतच्या माझ्या किती आठवणी आहेत, सगळं डोळ्यांसमोर येऊन जातं. पण त्या सरणावर गेलेला माणूस परत येत नाही. आता तुमच्या समोर आहे. बोला, हसा, रडा, भांडा, पण व्यक्त व्हा. लांब कुणीतरी बसलेला मोबाईलवर स्क्रोलिंग करताना त्याला काय वाटतं हे आम्हाला जरूर कळतं, पण शेजारी बसलेल्याचं, घरातल्या माणसाचं काय दुखणं आहे, त्याला काय आवडतं काय आवडत नाही याची जाणीव आम्हाला नाही. ज्यांच्यासोबत आम्ही राहतोय त्यांना काय वाटतं हे कळत नाही आम्हाला. आणि 4 लोक काय म्हणतील त्यांचा विचार जास्त आहे. ते काही नाही म्हणत. आपण आजारी पडलो, जेवणाचे डबे घेऊन येतील महिला मंडळ, ते 4 लोक नाही. तुम्ही संकटात आहे तर तुम्हाला ते 4 लोक पैशाची बंडल आणून देतील का? नाही ना. आपल्या घरातलं कोणी गेलं, नातेवाईक सगळे सोयरे सोडतात, ती 4 लोक येतील का सांत्वनाला? ती 4 लोक तुमचा विचार करत नाही. मग तुम्ही त्या 4 लोकांचा काय विचार करता? ते काय म्हणतील? ते काही म्हणत नाही. ते एवढंच म्हणतील राम नाम सत्य. जगा, आयुष्य तुमचं आहे. यमराजापुढे बसलेला माणूस सांगतोय, हात जोडतोय, शेवटची संधी दे, शेवटची. मी स्वतःसाठी जगेल, आता जगेल. कसा जगशील? जन्म आणि मृत्यू तर आमच्याकडे, मधलं काय कळायला लागलं का शाळेत टाकून देतात. शाळा कोणाच्या मर्जीची? आई बापाच्या. कॉलेजला जायला लागला, कॉलेज कशानुसार? आधी पडलेल्या मार्कांनुसार. नोकरीला लागलाच कशानुसार? मित्र जातील तिथं किंवा जे मला जमल त्याच्यानुसार, जिथं पेमेंट चांगलं भेटेल तिथं. लग्न करायचं कुणाच्या संमतीनं? नातेवाईक सगळे सोयरे पाहुणे रावळे, कमीत कमी घरातल्यांच्या संमतीनं. मुलं व्हावीत का? वेळेत झाली पाहिजे म्हणून. मग तिथून पुढे त्यांचं शिक्षण, त्यांचं करिअर, त्यांच्या गोष्टी पाहता पाहता म्हातारपण आलं. आणि म्हातारपण आलं का मग राहिलंच काय? गुडघे दुखत आहेत, पाय दुखत आहेत, काय राहिलं वार्धक्यामध्ये? पुढे तुमचे स्वप्न, तुमचे छंद काय तुम्हाला आठवत आहेत? काय करायचं होतं तुम्हाला आठवतंय का? आमचे छंद, आमचं जगणं आम्हाला काहीच आठवत नाहीये. वेळ अजूनही आहे. मागं गेलं ते सगळं विसरा. आता क्षण पुढ्यात आहे. तुमचा उद्धार तुम्ही स्वतःच करू शकता. तुमच्यासाठी तुम्ही स्वतःच जगू शकता. इतरांसाठीचं कर्तव्य जरूर पूर्ण करा, पण स्वतःचं जगणं जगा. देवानं दिलेला नरदेह पुन्हा कुठल्या जन्मामध्ये मिळणार आहे मला माहिती नाही. संतांनी रस्ता दाखवून दिला. ही पोहटी आहे, पावटणी रस्ता आहे, निशाणी साधलेली आहे. या नरदेहाद्वारे निशाणी साधता येते. ती देवादिकांनी केलेल्या ऐश्वर्य संपन्न गोष्टींवरती सुद्धा आम्हाला निशाणी साधता येऊ शकते. ती या नरदेहरूपी पावटणीद्वारे अभंगाचं शेवटचं. तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, तुका म्हणे पावटणी, हे करू स्वर्गाची चाली, करू स्वर्गाची चाली. धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो, करू स्वर्गाची निशाणी, करू स्वर्गाची निशाणी. धन्यावी जन्मालो, धन्यावी जन्मालो. काच पिठो बात झालो,
ग